उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही जणांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे अशी भावना द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेली आहे। अजित पवारांचं अकाली निधन हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे महाराष्ट्राच्या विकासात, विशेषतः सहकार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय कामामुळे ते नेहमीच आठवणीत राहतील। त्यांच्या कुटुंबियांना, समर्थकांना आणि चाहत्यांना माझ्या मनापासून संवेदना। जे करत आलेलं आहे किंवा ते करत झालेले विमान, पेट घेतलेले विमान। अजित पवारांसह 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू या भीषण विमान अपघातात झालेला आहे। डीजीसीए कडून ही माहिती देण्यात आलेली आहे। 6 जणांचा मृत्यू या विमान अपघातात झालेला आहे। मोठा विमान अपघात झालेला आहे आणि यात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला। ते विमान कोसळलं, त्यानंतर या विमानानं पेट घेतलेला होता आणि यातच अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीए कडून देण्यात आली आहे। अत्यंत धक्कादायक। सकाळी सभेसाठी म्हणून अजित पवार निघालेले होते मुंबईहून। ज्या विमानानं ते छोट्या विमानानं जे नेहमी प्रवास करत असतात तशाच स्वरूपाचं हे छोटं विमान होतं। मात्र बारामतीत लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या या विमानाला भीषण अपघात झाला। लँडिंग दरम्यान विमानतळा शेजारीच हे विमान कोसळलं।